नमस्कार. आज आपण भरड्याचे वडे कसे करायचे ते बघणार आहोत. हे वडे करायला खूपच सोपे आहेत. तुम्ही बघू शकता असे मस्त असे फुगलेले आहेत आणि आतून असे पोकळ झालेले आहेत वडे. चला तर मग याची रेसिपी बघूया. भरड्याचे वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी इथं 1 वाटी राशनचा तांदूळ घेतलेला आहे. वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. तुम्ही कोणतीही घरातली वाटी वापरू शकता, एकाच वाटीनं प्रमाण घेऊ शकता. मी इथं राशनचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही दुसरा कोणताही घरातला जे तुम्ही वापरता ते तांदूळ वापरू शकता. फक्त आपल्याला इंद्रायणी तांदूळ यामध्ये वापरायचा नाही आहे. इथं त्याच वाटीनं मी अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे, पाव वाटी मूग डाळ घेतलेली आहे, पाव वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत. आपण जे कांदा पोह्याला वापरतो तेच पोहे घेतलेले आहेत. अर्धा चमचा जिरं, 1 चमचा अख्खे धणे घेतलेले आहेत. इथं मी पाव चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत. 5 ते 6 लवंगा घेतलेल्या आहेत. मी हे तांदूळ आणि डाळ स्वच्छ मी कॉटनच्या कपड्यानं पुसून घेतलेलं आहे. इथं तुम्ही धुवूनसुद्धा वापरू शकता, पण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. धुतल्यामुळे आपल्या डाळी आणि तांदूळ लवकर वाळत नाहीत, त्यामुळे तुम्ही कपड्यानं पुसून घेऊ शकता. आता सर्व साहित्य आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे. सर्व साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. जाड बुडाची कढई ठेवलेली आहे. आता यामध्ये आपल्याला हे मिक्स केलेलं सर्व साहित्य घालायचं आहे. आता आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे 5 ते 6 मिनिट. एकदम मीडियम गॅसवर आपल्याला हे साहित्य भाजायचं आहे. लाल वगैरे आपल्याला करायचं नाही. थोडंसं असं तांबूस कलर होईपर्यंत आपल्याला हे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. एकदम बारीक गॅसवर आपल्याला व्यवस्थित भाजायचं आहे. पाच ते 6 मिनिट झालेत. आपले डाळ तांदूळ व्यवस्थित भाजलेले आहेत. थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि सुगंधसुद्धा खूप छान येत आहे. तुम्ही हे सर्व जिन्नस एका कपड्यानं पुसून गिरणीमध्ये सुद्धा न भाजता दळून आणू शकता. त्याचेसुद्धा वडे खूप छान लागतात. मस्त आपले सर्व जिन्नस भाजलेले आहेत. तर आता आपण गॅस बंद करून ह्याला खाली काढून घेऊया आणि ह्याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड झालेलं आहे. मी फॅनच्या खाली 15 ते 20 मिनटं हे व्यवस्थित थंड करून घेतलेलं आहे. इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं हे भाजलेले सर्व जिन्नस घालायचे आहेत. थोडं थोडं करून घालायचं आहे आणि एकदम आपल्याला बारीक याची पावडर करायची आहे. एकदम बारीक पीठ करायचं आहे. जेवढं होईल तेवढं आपल्याला बारीक पीठ करायचं आहे याचं. अशा प्रकारे मी बारीक एकदम जेवढं होईल तेवढं बारीक पीठ करून घेतलेलं आहे. तरी पण आपल्याला वडे बनवताना आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे. थोडेसे जाडसर कण राहिलेले चाळणीमध्ये निघून जातात. आता बाकीचं राहिलेलं सुद्धा आपल्याला थोडं थोडं करून आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी एकदम असं बारीक पीठ बनवून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला चाळून घ्यायचं आहे पिठाला. इथे चाळणी घेतलेली आहे. या चाळणीनं आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे. जाड जाड कण वरती चाळणीमध्ये राहतात आणि बारीक पीठ आपल्याला मिळतं. आपण बाहेरून गिरणीमधून पीठ आणतो ते एकदम असं बारीक मिळतं आपल्याला पीठ. हे घरी काढलेलं थोडंसं जाडसर पीठ राहतं, त्यामुळे आपल्याला चाळून घ्यायचं आहे पीठ. असं जाडसर कण यामध्ये चाळणीमध्ये निघतात. असं बारीक पीठ घेतलं म्हणजे आपले वडे व्यवस्थित फुगले जातात आणि असे खुसखुशीत होतात. तुम्ही बघू शकता असे जाडसर कण निघालेले आहेत यामध्ये वर चाळणीमध्ये. हे आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आहेत. यामध्ये घालायचे नाहीत आपल्याला. राहिलेलं सुद्धा पीठ आपल्याला अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे. हे बनवण्यासाठी मी इथं 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे, जे आपण आता बनवून घेतलेलं होतं भाजणीचं पीठ.
तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर तुम्ही जास्तीचं पीठसुद्धा घेऊ शकता. 2 वाटी पिठाला मी इथं 4 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याचं कडकडीत मोहन करून घेतलेलं आहे. ते आपल्याला घालायचं आहे. 4 चमचेच घालायचं आहे आपल्याला, जास्तीचं घालायचं नाही, नाहीतर वडे आपले तेलकट होतात आणि तेल पिऊ शकतात. आता यामध्ये घालायचे आपल्याला हळद, हिंग, 1.5 चमचा लाल मिरची पावडर, दोन्ही मिक्स घेतलेला आहे मी, तिखट आणि काश्मीरी लाल तिखट. अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. ओवा घालायचा आपल्याला यामध्ये. थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दोन वाटी पिठाला आपल्याला 4 चमचेच तेलाचं मोहन घालायचं आहे. तेवढं परफेक्ट होतं. जास्तीचं जर मोहन झालं तर ते आपले वडे तेल पिऊ शकतात आणि तेलकट होऊ शकतात. तर व्यवस्थित आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे आणि मसाले सगळे मिक्स करायचे आहेत आपल्याला पिठामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी थोडं थोडं घालून आपल्याला हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. घट्टसरच पीठ मळायचं आहे आपल्याला, अजिबात पातळ पीठ मळायचं नाही. घट पीठ मळल्यामुळे आपले वडे व्यवस्थित फुगतात. आपण गरम पाणी घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला सुरुवातीला चमच्यानं हलवून घ्यायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे आपल्या पिठाला चिकटपणा येतो आणि व्यवस्थित आपले वडे बनवताना क्रॅक जात नाहीत. असं स्मूथ वडे होतात आपले. आता आपण हाताने हे पीठ मळून घेऊया. घट्टसर आपल्याला गोळा याचा मळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे घट्टसर मी पीठ मळून घेतलेलं आहे. यामध्ये आणखीन थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे. असं घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. व्यवस्थित पीठ मळलेलं आहे. एकूण मला 1 ग्लास पाणी लागलेलं आहे गरम पाण्याला पीठ मळायला. आता आपल्याला हे 15 ते 20 मिनिट आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटं झालं आपलं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे. असं थोडंसं घट्टसर झालेलं आहे. याला थोडंसं आपण गरम पाण्याचा हात घेऊन आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता आपल्याला याचे छोटे छोटे लिंबा एवढे गोळे करायचे आहेत वडे बनवण्यासाठी. अशा प्रकारे आपल्याला लिंबा एवढे गोळे बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी इथं दूध पॅकचे एक पन्नी घेतलेली आहे. त्यावर आपल्याला हे वडा थापायचा आहे, म्हणजे खाली चिटकणार नाही आणि व्यवस्थित थापला जातो. काढताना खाली चिटकणार नाही आहे. व्यवस्थित आपल्याला थापून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण थापायचे नाहीत आणि जास्त जाड पण थापायचे नाहीत आपल्याला वडे. सगळीकडून सारखा वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे. अशा प्रकारे याला एक मध्ये छिद्र पाडायचं आहे. काही जण पाडत नाहीत, पण असं छिद्र पाडल्यामुळे आपला वड्यामध्ये व्यवस्थित सगळीकडून तेल जातं आणि व्यवस्थित तळल्या जातो. अशा प्रकारे मस्त आपला वडा तयार झालेला आहे. आता दुसरा सुद्धा आपण तुम्ही बघू शकता, असा सहज निघाला जातो वडा आपला.
तर दुसऱ्या पन्नीवर आपण दुसरा सुद्धा वडा थापून घेऊया. थोडंसं पाणी लावलेलं आहे मी खाली. तर व्यवस्थित दुसरा सुद्धा आपण वडा थापून घेऊया. सगळीकडून सारखा वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे. हे सुद्धा अशा प्रकारे याला सुद्धा आपल्याला छिद्र पाडायचं आहे. मस्त झालेला आहे, तुम्ही बघू शकता. सहज निघाला जातो वडा. आता आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे. तर आता लगेचच आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत. मी 4 ते 5 एक वेळेस वडे बनवून घेऊन नंतर तळणार आहे. सुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर आता आपण लगेचच वडे तळून घेऊया. सुरुवातीला आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे. नंतर आपल्याला पलटी केल्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचा आहे. यावर आपल्याला असं चमच्याने तेल सोडायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आपला वडा फुगला जातो आणि दोन्ही साईडकडून आपल्या वड्याला हीट मिळते. आता आपण पलटी करून घेऊया. व्यवस्थित असा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे वडा तळायचा आहे. मस्त फुगलेला आहे. कलर सुद्धा असा मस्त आलेला आहे आपल्या वड्याला. मस्त तळलेला आहे. आपण काढून घेऊया. तर दुसरा सुद्धा आपण लगेचच तळून घेऊया. वरतून तेल सोडायचं आहे आपल्याला. मस्त फुगलेला आहे हे सुद्धा वडा, तुम्ही बघू शकता. तर लगेचच आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. अशा प्रकारेच आपल्याला सगळे वडे तळून घ्यायचे आहेत. मस्त फुगलेला आहे. कलर सुद्धा मस्त आलेला आहे. तर तळलेला आहे आपला व्यवस्थित वडा. तर हे सुद्धा आपण वडा काढून घेऊया. राहिलेले बाकीचे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता झटपट असे आपले भरड्याचे वडे तयार झालेले आहेत. हे वडे करायला खूप सोपे आहेत आणि खायला सुद्धा खूप छान लागतात. तुम्ही हे वडे दह्याबरोबर किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा सॉसबरोबर. हे पितृपक्षामध्ये हे अवश्य केले जातात. ह्याला खूप मानाचं स्थान आहे पितृपक्षामध्ये. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.